नमस्कार सर्वांना. आज आम्ही निघालो आहे पुण्यातील एका प्रसिद्ध मंदिरात आणि ते मंदिर कोणतं आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे आमची चेकिंग करून आम्ही बाहेर आलो आणि इथे आम्हाला गायी दिसल्या. आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. इथला आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. खूप हिरवळ आहे, खूप छान आहे, खूप शांत वातावरण, स्वच्छ परिसर आहे. खूप भारी वाटलं. आणि इथे आहे श्रीकृष्णाची कालिया नागाचा वध करतानाची मूर्ती. खूप छान साकारलेली मूर्ती आहे. खूप भारी वाटलं बघून. आणि आमची मुले ही बघत होती. त्यांना सुट्टी लागली ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं मंदिरात फिरवायला घेऊन आलो होतो. त्यांना ते तर खूप खुश होते. आणि सकाळ सकाळचं वातावरण होतं खूप छान असं. सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतं. आणि इथे आमच्या मुलांना लागली तहान. इथे सगळ्यांनी आम्ही वॉटर कूलरचं थंड थंड पाणी पिलं. चप्पल वगैरे इथेच काढून ठेवले आम्ही साईडला आणि निघालो आम्ही मंदिराकडे. इथे आहेत बुक स्टॉल, जसं की ग्रंथ, अनेक ग्रंथ, गीता वगैरे आहेत. आणि आम्ही निघालो आतमध्ये मंदिरात. आणि इथला आतमध्ये आल्या आल्या बघू शकता तुम्ही, खूप छान शांत वातावरण आहे. खूप भारी वाटलं. शांतता होती एकदम. किलबिल नाही, कालवा नाही, काय नाही. खूप छान असं मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं. तुम्हीही या मंदिराला एकदा भेट द्या. तुम्हालाही इथे आल्यावर खूप छान वाटेल. खूप भारी असं मंदिर आहे, शांत शांत. आणि हे आहे राधाकृष्णाचं मंदिर. हे आहेत राधाकृष्ण. इकडे आहेत सुभद्रा, जगन्नाथ, बलदेव यांची मूर्ती आहेत. आणि इथल्या मूर्त्या एवढ्या सुंदर, एवढ्या छान आहेत ना. आणि यांची सजावट तर खूप छान होती. मला खूप आवडली सजावट. तुम्हाला कशी वाटली सजावट तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मूर्त्याही तुम्हाला आवडल्या का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप छान मूर्त्या होत्या, खूप छान सजवलेल्या मूर्त्या आहेत. मला तर खूप सजावट आवडली. मंदिरही खूप छान सजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं दर्शन झालं आम्हाला. आणि गर्दीही काही नव्हती. सकाळ सकाळ आल्यामुळं इथे गर्दी काही नव्हती. तरीही लोक इथले आजूबाजूचे येत होते. भरपूर असे लोक आले आहेत दर्शनासाठी. खूप छान दर्शन झालं आमचं. आणि मन प्रसन्न झालं इथे येऊन. आमचं खूप छान वाटलं. आणि इथे आम्ही थोड्या वेळ देवाच्या दरबारात आम्ही थोड्या वेळ बसलो. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन. आमची मुलं तर खरंच खूप खुश आहेत इथे आल्यावर. सुट्ट्यात त्यांना आम्ही इकडेच आणलं फिरवायला. असं मथुरेत गेल्याचा फील येतो इथं. आणि हे आहेत श्रीकृष्णाचं लहानपणापासून त्यांनी खोड्या केलेल्या, वगैरे आपण मालिकेत सिरियल मध्ये बघतो तसं इथे चित्र काढलेली आहे त्यांची. असं खूप भारी आहे चित्र. पण आम्ही खरंच आम्हाला खूप वेळ गेला हे चित्र वगैरे आम्ही राऊंड मारून बघितलं. खूप भारी वाटलं. आणि इथे आम्ही बसलो होतो शांत. आणि नंतर आम्ही आणखीन दर्शन घेतलं. जाताना पाया वगैरे पडले. इथं निघतच नव्हता पाय, पण काय करणार, बाहेर आलोय. आणि इथलं बाहेर मंदिराच्या बाहेर पण चित्र काढलेले आहेत. एवढी सुंदर कलाकारी आहे ना, खूप भारी आहे. आणि तुम्हीही या मंदिराला एकदा नक्की अवश्य भेट द्या. खूप छान मंदिर आहे. खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. आणि खूप खरंच बघण्यासारखं मंदिर आहे. जसं की आपण मथुरेत वृंदावनला बघतो ना, तसा फील येतो इथं. आणि इथं आजूबाजूला बघू शकता हिरवळ आहे मस्त. इथल्या लोकांनी इथे फुलाची, गुलाबाची बाग लावलेली आहे. आणि खरंच खूप मस्त मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही नक्की या. आणि हे आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. बघू शकता किती स्वच्छ परिसर आहे. ते थोडीही तुम्हाला घाण दिसणार नाही, अजिबात नाही. खरंच खूप छान मंदिर आहे. आणि हे आहे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर, इस्कॉन मंदिर. आणि आम्ही पूर्ण दर्शन घेऊन आता आम्ही घराकडे निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे आहे तराजू. तराजू म्हणजे श्रीकृष्णाला स्वइच्छेने आपण आपण अन्नदान करू शकतो या तराजूत मोपून. आणि हे तराजू पण किती डेकोरेशन केलेलं आहे, खूप सजवलं आहे, तुम्ही बघू शकता. खरंच खूप छान आहे. आणि बघण्यासारखं आहे इथं येऊन. आणि पाय निघतच नाही, पण खरंच खूप छान दर्शन झालं आमचं. आणि आता आम्ही निघालो घराकडे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.